नमस्कार, मी कृपा सपकाळ। नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण। न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। न्यूज अनकटचा हॅशटॅग राजकारण ह्या विश्लेषणात्मक कार्यक्रमामध्ये आजचा विषय आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघात कोणाचं असेल पारडं जड? तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीचा राजापूर मतदारसंघ होता। 2008 साली मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जाऊ लागला। पूर्वीच्या राजापूर मतदारसंघावरती 1991 पर्यंत समाजवादी आणि काँग्रेसचं वर्चस्व होतं। मात्र 1996 पासून या मतदारसंघावरती शिवसेना आणि भाजपचं कायमच वर्चस्व राहिलेलं आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यामधील 3 महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघ येतात। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण, कुडाळ, कणकवली, देवगड आणि सावंतवाडी हे मतदारसंघ येतात। 2009 साली काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे हे या ठिकाणी खासदार झाले, पण त्यानंतर सातत्याने 2014 आणि 2019ला शिवसेनेने आपला बालेकिल्ला शाबूत ठेवला। या दोन्ही निवडणुकीत शिवसेना व काँग्रेस या दोघांमध्येच लढत झाली, पण केंद्रीय मंत्री नारायण राणे हे भाजपमध्ये आल्यावर या मतदारसंघातील गणिते बदलली। त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेना, शिंदे गट व भाजप यांच्यामध्ये स्पर्धा सुरू असल्याचे चित्र आहे। तर विरुद्ध बाजूला शिवसेना ठाकरे गटाचे सध्याचे विद्यमान खासदार विनायक राऊत तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करतात। त्यांची उमेदवारीही पूर्णपणे निश्चित आहे। तर शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांच्याबाबत बोलायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मोठी ताकद आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यात मंत्री उदय सामंत यांचं वर्चस्व आहे। त्यामुळे ही जागा शिंदे गट की भाजप लढवणार याबाबत चढाओढ सुरू आहे। आधी पाहूयात चर्चेत असलेली नावे। या लोकसभा मतदारसंघामधून शिवसेनेकडून उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण उर्फ भैया सामंत यांचं नाव चर्चेत आहे। तर भाजपकडून सध्या नारायण राणे यांचं नाव चर्चेत आहे। याआधी भाजपचे विद्यमान मंत्री रवींद्र चव्हाण यांचेही नाव चर्चेत होते। तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत तिसऱ्यांदा खासदार होण्याच्या तयारीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत। आता पाहूयात कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार आणि कोणाची ताकद जास्त आहे ते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण मतदारसंघ हा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या ताब्यात आहे आणि या मतदारसंघात पारंपरिक शिवसैनिक एकजूट असून वैभव नाईक यांच्या मागे तो शिवसैनिक उभा असलेला पाहायला मिळतो। तर कणकवली, देवगड हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून नितेश राणे या मतदारसंघाचे आमदार आहेत। या मतदारसंघात एक हाती राणे यांची ताकद पाहायला मिळते। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर हे आमदार आहेत, परंतु केसरकर शिंदे गटात गेल्यामुळे काही प्रमाणात जुन्या शिवसैनिकांमध्ये नाराजी होती। असं असलं तरी बहुतांश शिवसैनिक केसरकर यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळते। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा राजापूर मतदारसंघ हा ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याकडे आहे। सध्या ईडीचा ससेमिरा झेलत असलेल्या राजन साळवी यांच्या पाठीमागे येथील मतदार असल्याचं देखील पाहायला मिळतंय। तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा विद्यमान मंत्री उदय सामंत यांचा आहे आणि त्यातच ते रत्नागिरीचे पालकमंत्री देखील आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे 8.5 लाख मतदार आहेत, म्हणून आम्ही या मतदारसंघावर दावा केला असं सांगत राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी भाजपला खोचक टोला लगावला होता। त्यातच रत्नागिरीत केलेली विकास कामे लक्षात घेता सामंत यांच्या पाठीशी इथला मतदार कायम असल्याचं पाहायला मिळतंय। तर चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या ताब्यात आहे। शेखर निकम सध्या युतीत असले तरी या मतदारसंघात त्यांचे वर्चस्व पाहायला मिळते। तरी देखील शिवसेना नेते भास्कर जाधव यांचा देखील चिपळूण मतदारसंघात दांडगा जनसंपर्क पाहायला मिळतो। एकंदर या लोकसभा मतदारसंघात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या महायुतीचे वर्चस्व आहे। या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघामधील केवळ 2च मतदारसंघ हे ठाकरे गटाकडे आहेत। तरी देखील उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असलेली संपत्ती आणि पारंपरिक शिवसेनेचे मतदार लक्षात घेता लढत चुरशीची होणार हे मात्र नक्की आहे।
आता पाहूयात नक्की लढत कोणाची होऊ शकते ते। पाहायला गेलं तर या मतदारसंघात शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षाचे उमेदवार इच्छुक आहेत आणि ठाकरे गटाचे राऊत हे फिक्स उमेदवार आहेत। जर शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत आणि विनायक राऊत यांच्यामध्ये लढत झाली तर या लढतीत विनायक राऊत यांचे पारडे जड असणार आहे, कारण 2 वेळा विनायक राऊत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याची खासदार म्हणून काम करत असून तळागाळापर्यंत त्यांचा जनसंपर्क आणि विकास काम मोठ्या प्रमाणात आहे। तसेच शिवसेना फुटीनंतर ते ठाकरे यांच्यासोबतच राहिल्याने पारंपरिक शिवसेनेचा मतदार देखील त्यांच्या सोबतच राहणार असल्याचं पाहायला मिळेल। या उलट किरण उर्फ भैया सामंत यांचा जनसंपर्क तसा फार नाहीये। जरी किरण सामंत यांच्याबरोबर मंत्री उदय सामंत, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजितदादा गट आणि भाजप असला तरी देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे मतदार मोठ्या संख्येने आहेत आणि याचाच फायदा राऊत यांना नक्कीच होणार असल्याचं जाणकार म्हणतात। दुसरीकडे जर नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यामध्ये लढत झाली तर नक्कीच ही लढत अटीतटीची होऊ शकते, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायण राणे यांचं वर्चस्व आजही पाहायला मिळते। त्यात कणकवली, देवगड आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामधून मिळणारी शिवसेना आणि राष्ट्रवादीची मतं राणे यांच्या पाठीशी असल्याचं पाहायला मिळेल। त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आता भाजप विस्तारत असून प्रमोद जठार यांच्या माध्यमातून राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातील मतदार संघांमधून अधिक मते मिळू शकतात। त्यातच केंद्रीय मंत्री असताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केलेली विकास कामे, कॉलेज आणि इतर नागरी सुविधांची केलेली निर्मिती हे राणे यांना मजबूत करण्यासाठी मुख्य कारण आहे। परंतु राणे यांच्या पुत्रांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्यांमुळे काही प्रमाणात मतदारांमध्ये नाराजी असल्याचं देखील पाहायला मिळतंय आणि याचा फटका नारायण राणे यांना काही प्रमाणामध्ये बसू देखील शकतो। तर दुसरीकडे 2019च्या निवडणुकीत विनायक राऊत यांनी काँग्रेसचे बंदीवाडकर यांचा पराभव केला होता। विनायक राऊत यांना 4,58,022 मते मिळाली होती, तर काँग्रेसने 63,299 मते मिळवली होती आणि सध्या महाविकास आघाडी म्हणून लढत असताना काँग्रेसच्या असलेल्या मतदारांचाही फायदा राऊत यांना होणार असल्याचं पाहायला मिळतंय। तसेच राऊत हे विद्यमान खासदार असल्याने त्यांचा प्रभावही महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे जर विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यामध्ये लढत झाली तर ती लढत अगदी प्रतिष्ठेची होईल, यात कोणतीच शंका नाही। परंतु मतदार कोणाच्या बाजूने जातो हे उमेदवार निश्चित झाल्यावर हळूहळू पाहायला मिळेल। तुर्तास वेळ झाले आजच्या ह्या भागामध्ये इथेच थांबायची। पुन्हा भेटू न्यूज अनकटच्या ह्या विश्लेषणाच्या कार्यक्रमामध्ये। तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट।